मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता जी अमृता आहे ती रडत असते. तेवढ्यात तिथे मंजू येते आणि म्हणते, "काय गं अमृता, काय झालं तुला रडायला आंबरे?" तर आता तेवढ्यात मंजूची आई म्हणते, की "अगं मंजू काही नाही. अगं ती मी कांदा चिरते त्यामध्ये डोळ्यात पाणी आलं." तर आता लगेच ती म्हणते, की "मग तुझ्या डोळ्याला का नाही आलं पाणी आई?" तर आता ती म्हणते, की "अगं माझ्या नाही आलं आंबरे चालतं." तर आता लगेच मंजू म्हणते, की "काय झालंय मला सांगता का तुम्ही दोघी? तर तुला त्रास होतोय का आंबरे काही? हॉस्पिटलमध्ये जायचं का आपण डॉक्टरांकडे?" तर ते म्हणतात, की "नाही." तेवढ्यात आता लगेच मंजू म्हणते, की "मग काळजी घेत जा ना स्वतःची." तेवढ्या तिकडं आता मम्मी साहेबांच्या काही मैत्रिणी बाहेर आलेल्या असतात. तेवढ्यात आता मंजूला त्या सांगतात, की "चहा घेऊन या." आणि मंजू जी असते ती चहा घेऊन जायला लागते आणि आता मंजू चहा घेऊन येते आणि म्हणते, की "धरा चहा." तेवढ्यात त्या बायका म्हणतात, "काय हो मम्मी साहेब, कामाला ठेवलं काय बाईला तुमच्या घरी या मुलीला? का पाहुणी आहे तुमच्या घरची?" तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात, "अगं मी कामाला ठेवलंय 1 जणीला नाही तर 3 जणींना. माझ्या घरी 3 जणी कामाला आहेत." असं म्हणते. "काय बोलताय तुम्ही मम्मी साहेब?" असं म्हणते. तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात, की "हो, तिघीजण कामाला आहे माझ्या घरी. अगं तिघी पण मी कामाला लावल्या आहेत. तुमच्या घरी आहेत का एवढ्या 3 कामवाल्या?" तर ते म्हणतात, की "मम्मी साहेब तुमच्या घरी कामवाली बाईसुद्धा खूप भारी आहे हां." तर मम्मी साहेब म्हणतात, की "हो मग." तेवढ्यात आता त्या तिथून जातात. तर इकडं जो सत्य आहे तो मंजूला बोलावून घेतो. मंजू तिथे येते आणि म्हणते, की "काय झालं सत्या?" सत्या म्हणतो, की "हे बघा वाघमारे मला तुमच्यासाठी काहीतरी आणलंय." तर मंजू म्हणते, की "काय आणलंयस?" आणि मंजू आता घेते हातामध्ये आणि बघते तर त्याच्यामध्ये साडी असते. सत्या म्हणतो मंजू म्हणते, "साडी कशासाठी आणली आहे?" तर ते म्हणतात, की "हो, हे बघा वाघमारे मी तुमच्यासाठी ही साडी आणली आहे." असं म्हणतात. तर आता लगेच तो म्हणतो, की मंजू म्हणते, "का पण?" तर तो म्हणतो, की "संक्रांतीचा सण आहे ना, त्यामुळं मी आणलेली साडी तुम्ही घालायची वाघमारे. ही साडी तुमच्यासाठी आहे वाघमारे." असं म्हणतात. तर ते म्हणतात, "काय? ही साडी माझ्यासाठी आहे?" तर ते, की "हो, ही साडी तुमच्यासाठी आहे वाघमारे." असं म्हणतात. तर ते म्हणतात, की "ठीक आहे." तर आता लगेच जी मंजू आहे ती म्हणते, की "जाते घेऊन तिथून साडी." तर आता बलमा सत्याला म्हणत असतो, की "हे बघ सत्या, वाघमारे वहिनी ही साडी घालणार नाही आहे आता." तर सत्या म्हणतो, की "बघूयात ना आपण घालताय की नाही." तेवढ्यात जी मंजू आहे ती साडी वगैरे घालून तिथे येते. तर बघूया पुढील भागात नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.